सर्वात पहिले तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांना जी स्कॉलरशिपच्या पेपरमध्ये बसले सर्वांना ऑल द बेस्ट. खूप चांगला पेपर आहे आणि आता पूर्ण व्हिडिओ बघा. ते एवढं 3-4 मिनिटं सगळं पूर्ण बघा. नमस्कार मित्रांनो, तर आता तुमचा स्कॉलरशिपचा पेपर आहे 2-3 तासाने आणि त्यावेळी आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार की कसा पेपर द्यायचा तुम्हाला, काय फायनल जे तुम्हाला मी टिप्स देणार. त्यामध्ये तुम्हाला सगळ्यात पहिले तर पेपर आहे 11 ते 12 वाजेपर्यंत कोणता फर्स्ट लँग्वेज आणि मॅथ. ठीक आहे, तर त्यामध्ये तुम्हाला काय करायचं, सगळ्यात आधी मॅथचे क्वेश्चन जे आहे ते सॉल्व्ह करायचे नाही. सगळ्यात आधी लँग्वेजचे क्वेश्चन जे ते सॉल्व्ह करून घ्यायचे. वेळ काय घालवायचे नाही. जे तुम्हाला क्वेश्चन्स येते ते आधी सॉल्व्ह करून घ्यायचे. त्याचा आन्सर त्याचे तुम्हाला जे टिक करायचे म्हणजे असं गिरवायचे. ब्ल्यू पेन किंवा ब्लॅक पेन तुम्हाला सांगितलं असेल तर ब्लॅक पेन आहे. पण आधी तुम्हाला लँग्वेजचे जे मराठी विषयाचं असेल किंवा इतर जर असेल तर त्याच्या क्वेश्चनचे आन्सर दिल्यानंतर तुम्हाला जेव्हा तुम्ही मॅथकडे जाताना तुम्हाला वेळ जास्त लागतो. त्याप्रमाणे तुम्हाला जे लँग्वेजचे प्रश्न जास्त उत्तर लागणे, तिथे तुमचं ग्रामर असो किंवा काही म्हणी वगैरे असो, तिथे तुम्हाला त्याचं उत्तर द्यायला फारसा वेळ लागत नाही. तुम्हाला वेळ जास्त लागतो तो मॅथ्समध्ये. आणि बरेचसे विद्यार्थी काय करतात की आधी जे आहे ती वेळ कशी देतात मराठी विषयावर जास्त वेळ जातो. मॅथला कॅल्क्युलेशन करण्यासाठी, मल्टिप्लिकेशन असतो, डिव्हिजन असो, तिथे करण्यासाठी त्यांना वेळच पुरत नाही. त्यामुळे तुम्हाला काय करायचं, सगळ्यात आधी लँग्वेजचे क्वेश्चन सॉल्व्ह करून घ्यायचे. जास्त वेळ तिथे घालवायचा नाहीये. आणि त्यानंतर तुम्हाला जायचे मॅथच्या सेशनमध्ये आधी तुम्हाला जे उत्तर येतात ते आधी सॉल्व्ह करून घ्यायचे. असं कधी असं होतं की जे सोपे प्रश्न असतात ते फार शेवटीला मागे दिले जातात आणि जे आधी टफ क्वेश्चन असतात ते आधी दिले जातात. म्हणजे कसं, एखादा टफ क्वेश्चन आला तुम्ही जास्तीत जास्त वेळ सुरुवातीलाच घालवता आणि नंतर जे सोपे प्रश्न जे तुम्ही आरामात सॉल्व्ह केले असते त्याचा आन्सर देणं तुमच्याकडून राहून जातं. त्यामुळे काय करायचं, जे टफ क्वेश्चन्स आहेत ते जरा शक्यतो नंतर करायचे. जे आधी तुम्हाला येतं ते आधी सॉल्व्ह करून घ्यायचे. मल्टिप्लिकेशन असो, सिम्प्लिफिकेशन असो, तुम्हाला जे रेशिओ अँड प्रपोर्शन वगैरे जे मी शिकवलं होतं ते सगळं काय करायचं, आधी सिंपल जे तुम्हाला येतं आधी ते सॉल्व्ह करायचं. त्याच्यानंतर जे टफ क्वेश्चन असतात ते शेवटीला सोडवायचे. आणि एकही प्रश्न रिकामा सोडायचं नाही. तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग नसते, एवढं ध्यानात ठेवा. तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग नसते, मला जेवढं माहिती आहे. आणि त्यामुळे जर का चुकीच्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही दिलं, चुकीचं उत्तर दिलं, तुमचा मार्क कटत नसतो. त्यामुळे चान्स घ्यायचे नाही, देवाचं नाव घ्यायचं आणि एकदमच तुक्के मारायचे नाही. बघायचं याच्यापैकी 4 ऑप्शन्स असतात, यापैकी मला 1-2 पक्के वाटते की या 2 पैकीच एक आन्सर, त्या 2 पैकी 1-2 टाकायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर जेव्हा तुमचा इंग्लिश आणि बुद्धिमत्ता जो पेपर असतो, तो बुद्धिमत्तामध्ये सगळ्यात जास्त काय असतं इम्पॉर्टंट तुम्हाला मी सांगितलं होतं, ट्रिक्सवर सगळं काय असतो, काय दिसते. आज समजा सुरुवातीला समजा बुद्धिमत्तामध्ये आपण बघूया, इंग्लिशचं सांगतो आधी बुद्धिमत्ताच बघूया की या बुद्धिमत्तामध्ये असं दिले की सुरुवातीला 80 आणि त्याच्यानंतर 5 आहे. तिथे काय होते तुम्हाला सांगितलं मी, जर का अशी मोठी संख्या 2 डिजिट 3 डिजिटची आणि त्याच्या समोर जे रिलेशन आहे त्याचं रिलेशन 8, 10, 20 असं दाखवलं, तर तुम्हाला काय सांगितलं तुम्ही, एकतर तिथे 100% स्क्वेअर रूट किंवा क्यूब रूट असं घेतला जातो किंवा त्या संख्येला पहिली जी संख्या दिली 2 अंकी 3 अंकी डिजिटची त्या संख्येचं रिलेशन कशामध्ये दिले की डिव्हिजन होते, ते 5 ने असो 10 ने असो, जे ऑप्शन तुम्हाला दिसते त्यानुसार. तर त्यामुळे आधी असे समजून घ्यायचं, ऑप्शन्स आधी बघून घ्यायचे की ऑप्शन्स काय फार जवळचे ऑप्शन असतील तर मग तुम्हाला कॅल्क्युलेशन तिथे जरा थोडी मोठी करावं लागू शकते. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला बुद्धिमत्ता सॉल्व्ह करायचं. बुद्धिमत्तामध्ये जसे ट्रँगल्स वगैरे असो, तुम्हाला मी सांगितलं होते ट्रँगल्स कशा मध्ये समजा असं एकच ट्रँगल आणि त्याला मधोमध जर का असे लाईन्स आहेत त्याला कसं करायचं, 1 2 3 4 5 असे नंबर टाकायचे. 1 + 2 किती आणि त्यानंतर सगळ्याची ऍडिशन करायची. 1 2 3 4 अशी 1 2 3 3 3 6 6 4 10 अशी. ठीक आहे. 6 4 10 10 5 15 अशी ऍडिशन करायची, तुमचं उत्तर तिथे येऊन जातं. तर अशा प्रकारे तुम्हाला बुद्धिमत्ता पेपर द्यायचे. घाबरायचं अजिबात नाही. पेपर तुम्ही अभ्यास केल्यावर वर्षभर त्याच्यामुळे अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. माझा सुद्धा पेपर आहे संध्याकाळी 4:30-5 वाजता माझा पेपर आहे. ऑल द बेस्ट नक्की लिहा कमेंटमध्ये. तुम्हाला सुद्धा सगळ्यांना ऑल द बेस्ट. एकदम मस्त पैकी पेपर लिहा. सोबत जाताना एक पाण्याची बॉटल असू दे आणि हा जे बऱ्याचशा ठिकाणी पाणी असतं त्यामुळे स्वतःची पाण्याची बॉटल घेऊन जा. वेळोवेळी पाण्याची बॉटल जवळ असली की वेळोवेळी पाणी पित राहा. जरा ऍडिट सध्या ऊन खूप होते त्यामुळे पाणी पित राहा आणि अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. तुम्ही अभ्यास केलाय आणि वर्स्ट केस सिनेरिओमध्ये किंवा नाही पण झालं तर मला 8वीला चान्स आहे. 8वीला अजून मेहनतीने जोराने अभ्यास करा. त्यावेळेस आपण नक्की स्कॉलरशिपचा पेपर काढून घ्या तुम्ही. आणि माझा सुद्धा पेपर जसं तुम्हाला सांगितलं तर ऑल द बेस्ट नक्की अकाउंटमध्ये. तुम्हाला सुद्धा ऑल द बेस्ट. बेस्ट ऑफ लक. थँक्यू. आपण भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. इंग्लिशचं राहिलं सॉरी. तर इंग्लिशमध्ये काय करायचं तुम्हाला, ठीक आहे, एक मिनिट. तर इंग्लिशच्या पेपरमध्ये तुम्हाला काय करायचं, इंग्लिश पेपरमध्ये तुम्हाला पॅसेज वगैरे असतील तर तुम्हाला पॅसेज वाचायच्या आधी क्वेश्चन बघायचं. काय क्वेश्चनमध्ये समजा ती ओळ दिली तर त्याच्यानुसार जर का रिलेटेड काही ओळ दिसली तुम्हाला तर लगेच तुम्हाला समजून जातं आन्सर काय. त्यामुळे काय करायचं, इंग्लिशच्या क्वेश्चनमध्ये, इंग्लिशच्या एक्झाममध्ये, इंग्लिशच्या सेशनमध्ये तुम्हाला जर का पॅसेजचं उत्तर दिले, पॅसेजमधून सापडून द्यायचे, तर आधी काय करायचं, ऑप्शन वाचायचे, क्वेश्चन वाचायचं, ऑप्शन वाचायचं आणि मग पॅसेज वाचायचं. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुमचं इंग्लिशचा पेपर असणार आहे. आणि इंग्लिशमध्ये सुद्धा शक्य तुम्हाला ग्रामर वगैरे असतो ते असते, त्यामुळे जास्त टेन्शन घ्यायचं नाही. OMR शीटवर बरेचसे विद्यार्थी काय करतात माहिती का, ठीक आहे. तर त्याच्यामुळे जास्त टेन्शन घ्यायचं नाही, आरामात पेपर लिहायचा. तर आपण पुढच्या व्हिडिओ जय महाराष्ट्र.